मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशा यश आणि आरोहीला समोर त्या फ्लॅटमध्ये पाहते आणि विचारते, यश तू इथे काय करतोस? त्यावरती यश म्हणतो, मी इथे आरोहीला घेऊन आलोय. आता गौरी गेल्यानंतर मी हा फ्लॅट फक्त रेंटने घेतला होता, पण आरोही आता इथे राहणार आहे. आता यशचं हे बोलणं ऐकताच ईशाला जरा धक्का बसतो. ती पुढे होत विचारते, मग हे सामान कुणाचं आहे? वरती आरोही म्हणते, ते सामान माझं आहे. त्यावरती अनिश म्हणतो की अगं तू अशी उलट तपासणी का घेतेस ईशा, मला कळतच नाही. त्यावरती ईशा म्हणते की आई नेहमी म्हणते, मनात जर काही गिल्ट असेल तर साधे प्रश्न सुद्धा उलट तपासणीसारखेच वाटू लागतात. तेव्हा हा फ्लॅट मी आरोहीला दिला आहे, तुला किती वेळा सांगू, ती इथे राहणार आहे असं यश म्हणतो. तर ती ईशा म्हणते की ती इथे राहू शकत नाही, हा फ्लॅट तुझा नाही तर ओनरचा आहे आणि माझं सकाळीच त्याच्याबरोबर बोलणं सुद्धा झालंय. तेव्हा तुझा आणि त्यांचा काय संबंध आहे असं आता अनिश विचारतो. त्यावरती ईशा म्हणते, त्यासाठीच मी तुला इथे घेऊन आली आहे अनिश. त्यावरती ईशा म्हणते, हेच सांगायला मी तुला इकडे घेऊन आले होते. अरे मी सकाळीच त्यांना डिपॉझिट सुद्धा दिलंय, मी इथे माझा ब्युटीक उघडणार आहे. तेव्हा आता अनिशला धक्का बसतो. तो विचारतो, तू मला विचारलं का याबद्दल एकदा तरी? सांगावंसंही वाटलं नाही का मला? तर आता ईशा तू खोटं बोलतीये असं आता यश म्हणतो, कारण अजून कॉन्ट्रॅक्ट आमचं संपलेलंच नाही. ईशा म्हणते, ते काही मला माहीत नाही, मी इथे ब्युटीक उघडणार आहे. त्याचबरोबर अनिश आणि मी इथेच राहणार आहोत. फ्युचरमध्ये घरसुद्धा मी याच बिल्डिंगमध्ये घेणार आहे. त्यामुळे सॉरी आरोही, तुला आता नवीन दुसरं घर शोधावं लागेल. त्यावरती यश म्हणतो, अगं विशा तू मंद आहेस का, वेडी आहेस का? कुणाला विचारून तू हा असा व्यवहार केलास? आईला विचारलं होतं का तू? त्यावरती ईशा म्हणते, मी सगळं काही तुला नंतर सांगेन, फक्त ही इथून जाऊ देत. आरोही सॉरी, तुला नवीन घर शोधावं लागेल आणि तिकडे शिफ्ट व्हावं लागेल असं ईशा स्पष्टपणे तिला म्हणते. त्यानंतर ईशा ही तेथून जाते. तेव्हा अनिशा लगेच तिच्या पाठीमागे जातो, तिचा हात पकडतो आणि विचारतो, अगं तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे नक्की? तू हे काय साध्य करण्याचा प्रयत्न करते? त्यावरती ईशा म्हणते, अरे मी पहिली इथेच राहायची, माझं घरसुद्धा जवळ आहे, माझे मित्रमैत्रिणी इथे आहेत आणि माझे पहिले क्लायंटसुद्धा इथे येऊ शकतात. पुढे आता ईशा अनिशला खूप समजावू लागते की अरे अनिश, मी पूर्ण या गोष्टीचा विचार केला आहे. मी जर इथे राहिले तर माझे आजी बाबा समोर असतील, त्याचबरोबर तुला आणि मला प्रायव्हसीसुद्धा मिळेल. त्यातल्या त्यात मला कामसुद्धा जास्त करावं लागणार नाही. इथे अनघा आहे, ती सकाळ संध्याकाळ आपल्यासाठी डबा पाठवेल. आता त्या घरात राहायचं नाही. आपल्यामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ना ते त्या जागेमुळे आहेत. मला असं वाटतं की तू सुद्धा तिकडे राहू नये तुझ्या चाचूबरोबर. अरे इथे खूप फ्लॅट रिकामे होणार आहेत, मग एखादा फ्लॅट आपण घेऊ शकतो. तेव्हा अनिश आता तिला पुन्हा एकदा समजावणार असतो, पण ईशाला नेमका तेवढ्यात फोन येतो. ती बाजूला जाते. तर अनिशला आता खूप टेन्शन येतं. इकडे आप्पा हे घरी आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात की कांचन, प्रवचनाचं माहीत नाही पण प्रसाद खूप छान होता. कांचन आता हसू लागते. तेवढ्यातच अनघाचा आवाज त्यांच्या कानी पडतो की अभि, जानकी तुम्ही कुठे आहात असं म्हणून ती आता त्या दोघांनाही शोधू लागते. तेवढ्यातच ते संजना आणि अनिरुद्ध हे देखील येतात. तेव्हा आप्पा आता अनघाला विचारतात, अगं अनघा काय झालं बाळा? तेव्हा जानकी आणि अभि दोघेही घरात नाहीये, माझा जीव इथे टांगणीला लागलाय असं ती म्हणते. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो, बाळा अनघा, अगं तू का टेन्शन घेतेस? अभिची पण मुलगी आहे ना जानकी, गेला असेल बाहेर घेऊन कुठेतरी, थांब मी त्याला कॉल करतो असं म्हणून तो सारखा अभिला फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण अभिचा फोन काही लागत नाही. सर्वजण आता जरा टेन्शनमध्ये येतात. अनघा जरा रडकुंडीला येते आणि म्हणते, मला काय होतंय ना कळतच नाही, असं काहीतरी विचित्र घडल्यासारखं वाटतंय. त्यावरती ती शक्यता वर्तवते, अभि जानकीला घेऊन कॅनडाला गेला तर नसेल ना? हे ऐकता सर्वांना आता धक्का बसतो. ती संजना म्हणते, असं अभि नाही करणार. त्यावरती आता सर्वजण म्हणू लागतात, अभिला सुद्धा या घरची काळजी आहे, तो असं कधीही करणार नाही. तेव्हा आता अनिरुद्ध देखील तिला समजावू लागतो की अनघा तो असं नाही करणार ग. त्यावरती आता बाबा तुम्ही एकदा फोन करा ना त्याला, कारण त्याने या अगोदरही असाच प्रयत्न केला होता जानकीला घेऊन जाण्याचा, त्यामुळे मला जरा टेन्शनच येते. अभि आता फोन उचलत नसतो म्हणून अनघा रडू लागते. त्यावरती संजना तिला समजावते की असं काहीही झालेलं नसेल, जानकी आणि अभि दोघेही घरी येतील, तू काळजी करू नको. तेव्हा तो म्हणतो की मी बाहेर जातो आणि अभि कुठे आहे नाहीतर त्याच्या क्लिनिकमध्ये जाऊन पाहतो. तेव्हा ठीक आहे असं अनघा म्हणते. अनिरुद्ध आता जायला निघतो. तोपर्यंत तेथे अभिसुद्धा आलेला असतो. अभिला पाहून सर्वजण विचारू लागतात की जानकी कुठे आहे, कारण अभि एकटाच तेथे आलेला असतो. तेव्हा अनघा आता
जानकीला पाहण्यासाठी बाहेर चाललेली असते, पण अभि तिचा हात पकडतो आणि म्हणतो, जानकी नाही आहे माझ्याबरोबर. हे ऐकताच अनघाच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणते, म्हणजे तू नक्की कुठे घेऊन गेला होतास तिला? त्यावरती तो म्हणतो की जानकी हरवली आहे. हे ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. अनघा कोलमडून जाते आणि रडू लागते. म्हणते की माझी जानकी नक्की कुठे आहे हे सांग, तू तर लपवलं नसेल ना तिला? तेव्हा तो म्हणतो, अगं अनघा नाही, माझं ऐकून तरी घे. अनघा त्याच्या अंगावर धावून जात असते. ते पाहून संजना म्हणते, अरे अभि सांग ना, जानकीबद्दल नक्की काय झालंय, कुठे हरवली ती आणि तू कुठे घेऊन गेला होतास तिला? त्यावरती अनिरुद्ध देखील खूप चिडतो. मग आता अभि सांगू लागतो की जेव्हा मी विजा ऑफिसमध्ये गेलो होतो 2 मिनिटांसाठी एका मावशीकडे दिलं होतं. त्यानंतर त्या मावशी धावतच माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की तुमची मुलगी हरवली. तेव्हा हे ऐकताच आता सर्वजण अभिला खूप बोलतात. सर्वजण आता अभिवर खूप चिडतात आणि त्याला अजून काही विचारू लागतात. मग तू इकडे तिकडे शोधलं नाही का? अभि म्हणतो, मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु जानकी मला सापडलीच नाही. तेव्हा आता अनघा खूप रडू लागते. आप्पा तर एक शब्दही तोंडातून काढत नाही. अनिरुद्ध म्हणतो, तू पोलीस कंप्लेंट केली का? अभि म्हणतो, नाही, मी पोलिसांना काय सांगणार होतो, माझ्याच हातून जानकी हरवली हे का? तेव्हा अनिरुद्ध आता पोलीस कंप्लेंट करण्यासाठी लगेच तिकडे जातो. ती कांचन म्हणते, आशुतोष आणि अरुंधतीला पण सांगा, म्हणजे त्यांची मदतच होईल जानकीला सापडण्यासाठी, त्यांच्या खूप ओळखी आहे असं म्हणून ती देवासमोर बसते. तर आता संजना लगेच फोन करते. अनघा लगेच जानकीला शोधण्यासाठी बाहेर चाललेली असते. पण आता लगेच अभि तिचा हात पकडतो आणि म्हणतो की नको जाऊस तू, मी पण येतो तुझ्याबरोबर. तेव्हा ती म्हणते की नाही, तू माझ्यासमोर येऊ सुद्धा नको आणि मला तुझी गरज सुद्धा नाही. माझ्या जानकीला जर काही झालं ना, आपल्यामध्ये उरलं सुरलं जेवढं नातं होतं ना तेवढंही संपून जाईल. सर्वांना आता खूपच वाईट वाटतं. त्यानंतर आता अनघा पाठोपाठ अभि हा निघालेला असतो. तेव्हा तो कोलमडून खाली पडतो. तेव्हा यश विचारतो, काय झालं? तर आता काही ठीक नाहीये असं आता आप्पा म्हणतात. तेवढ्यातच अनिश, ईशा, आरोही हे तिघेही येतात. आप्पा म्हणतात की आपली जानकी हरवली. हे ऐकताच त्या चौघांनाही धक्का बसतो. तर आता दुसरीकडे नितीन म्हणतो की आशू, मी निघतो आता, जिगरला त्याच्या मित्राच्या बड्डे पार्टीला सुद्धा घेऊन जायचंय. आशू म्हणतो ठीक आहे, पण आशू आता खूप टेन्शनमध्ये असतो. सारखा अरुंधतीला कॉल करत असतो. ते पाहून आता नितीन म्हणतो, रिलॅक्स राहा, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना? तेव्हा तो म्हणतो, अरुंधती अजून आलेली नाही आहे. तेव्हा अरुंधतीची तू काळजी करू नकोस असं आता नितीन म्हणतो. त्यावरती आता तेथे मनू येते. मनू आता आशूबरोबर गप्पा मारू लागते. ते पाहून सुलेखाताई म्हणतात की मनू, आपलं काय ठरलंय, अगोदर आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि मगच गप्पा मारायच्या. आम्ही फ्रेश होऊन आले असं आता मनू म्हणते आणि मग तेथून जाते. तेव्हा तुला काय झालं रे आशू, तू एवढा शांत शांत का, टेन्शनमध्ये का, असं सुलेखाताई विचारू लागतात. तो म्हणतो की अरुंधती अजून आली नाही आहे. त्यावरती आता त्या म्हणतात की ही पहिली वेळ आहे का? अरे ती काय 5 वर्षाची लहान मुलगी आहे का कुठे हरवायला? तू काळजी करू नकोस एवढी. तेवढ्यातच आता अनिशचा फोन येतो की आपली जानकी हरवली आहे. ती अचानक अशी कशी हरवली असं आशू विचारतं. त्यावरती काही माहीत नाही, अभि विजा ऑफिसला का कुठे तिला घेऊन गेला होता असं आता अनिश म्हणतो आणि फोन ठेवतो. तेव्हा आता आशू, नितीन आणि सुलेखाताईंना ही बातमी सांगतो. तेव्हा त्या दोघांनाही जरा धक्काच बसतो. सुलेखाताई म्हणतात, आता कुठे सर्व सुरळीत चालू होतं, तर मग हे काय झालं? त्यानंतर आता नितीन म्हणतो, मी पोलीस स्टेशनला जातो, तू देशमुखांच्या घरी जा. तेव्हा अरुंधतीला यातलं काही कळता कामा नाही असं आता आशू म्हणतो. तेथे आता अरुंधती आलेली असते. तिने हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं. आता हे तिघेही खूप घाबरतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आशू आणि अरुंधती दोघेही देशमुखांच्या घरी जानकीला घेऊन येतात. सर्वांनाच खूप आनंद होतो. पण अभि हा म्हणतो की सर्वांसमोर मला बोलणं बंद कराई. तेव्हा आता अरुंधतीला खूप राग येतो. अनिरुद्ध अरुंधतीची बाजू घेत अभिला चांगलाच खडसावतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.